नमस्कार, मी डॉक्टर बबिता पाटील. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अम्लपित्त म्हणजे ॲसिडिटी याबद्दल पाहणार आहोत. तर आजकाल अम्लपित्त किंवा ॲसिडिटी हे फार कॉमन झालेलं आहे. बऱ्याच जणांना हा त्रास आहे. सतत छातीत जळजळणे, अपचन होणे, ढेकर येणे किंवा उलट्या होणे, सतत डोकं दुखणे हे सर्व लोकांना आता बऱ्यापैकी होत आहे. तर बऱ्याच जणांना पित्ताची गोळी खाण्याची सवय आहे. ते आठवड्यातून 1-2 किंवा काही जण एक दिवस आधी खातात व अशी भरपूर वर्षांपासून ही खाणारी काही लोक आहेत. पण हे कितपत योग्य आहे की नाही? तर नाही, हे अजिबात योग्य नाही. कारण जेवढे त्याचे चांगले इफेक्ट्स आहेत तसं त्याचे दुष्परिणामही आहे. हे दुष्परिणाम कधी जाणवतात? जेव्हा आपण सतत असं भरपूर दिवस म्हणजे वर्षानुवर्ष खात असेल तर नक्कीच जाणवतात. तर त्याचे दुष्परिणाम काय आहेत? पहिली गोष्ट, पोट साफ न होणं, कॉन्स्टिपेशन होतं. दुसरी गोष्ट, जे आपण आहार खातो किंवा जे आपण आहार सेवन करतो त्यातले जे घटक अंश आहेत ते आपल्या शरीरामध्ये शोषण होत नाही. तसेच आयर्न कमी होणे, त्यामुळे HB कमी होतो. प्लस कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं किंवा हाडे ठिसूळ होतात, हाडांची ताकद कमकुवत होत जाते. तसंच त्याचा हळूहळू किडनीवरती इफेक्ट होतो. तर हे सर्व दुष्परिणाम होतात. तर उद्याच्या मी माझ्या व्हिडिओमध्ये अम्लपित्ताचे कारणे काय आहेत हे सांगणार आहे. धन्यवाद.